आज ना देवाला नैवेद्यासाठी आहे ना म्हणलं धोंडे बनवावेत, कारण आज धोंड्या महिन्याचा आहे ना शेवटचा दिवस होता अधिक मासाचा. त्याचीच माझी सकाळी लवकर उठून आहे ना तयारी झाली होती. डाळ इथं शिजवून आहे ना वाटायला, म्हणजे पुरणाला चटका द्यायला घेतलं होतं. गुळवणी पण केलं होतं. आता इथं पुरण वाटून घेतलं, येळवणीची आमटी केली. आणि ह्याचा जो डिटेल ब्लॉग आहे ना खाली त्रिकोणी आयकॉनवरती क्लिक करून आहे ना तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी रेसिपी पण शेअर केलेली आहे सगळी. आणि त्याचबरोबर यातील जे काही प्रोडक्ट जे आहेत तर मी टॅग केलेले आहेत. आणि त्याचबरोबर आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे ना त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. जर तुम्हाला जर यातले प्रोडक्ट कोणते घ्यायचे असतील ना तर नक्की तुम्ही तिथं क्लिक करून आहे ना घेऊ शकता. जसं की लोखंडी तवा आहे, ही माझी स्टीलची कढई आहे, हॉकिंगचा जो कुकर आहे ना माझा तर तो कुकर आहे. याच्या सगळ्यांच्या लिंक ज्या आहेत ना त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की तिथून तुम्ही घेऊ शकता. तर बघा आता इथं पोळ्या करून झाल्या, धोंडे पण करून झाले माझे. त्याच्यानंतर मग देवाला आधी पहिल्यांदा नैवेद्य दाखवला, त्याच्यानंतर तुळशीला पण नैवेद्य दाखवला आणि भोजनसाठी मग पुरणपोळीचं ताट तयार केलं. यावेळेस आम्हाला नाही पॉसिबल झालं, सुट्टी नाही भेटल्यामुळं. त्याच्यामुळे नाही भैयाने इकडंच बाबांनी भैयाने पैसे पाठवले होते, तर त्याच्याच आम्ही कपडे वगैरे घेतले आणि छान असं देवाला नैवेद्य पण केला धोंड्याचा. कसा वाटला छोटासा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक